कल्पना करा की एका शाळेत शिक्षक म्हणून तुमची निवड झाली आहे. तुम्ही रोज मुलांना शिकवत आहात, पण तुमचा पगार सुरू व्हायला अनेक महिने किंवा कधीकधी वर्ष उलटून जात आहेत. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. महाराष्ट्रातल्या हजारो शिक्षकांसाठी हे एक कठोर वास्तव आहे. तर आज आपण याच गुंतागुंतीच्या विषयाची म्हणजे या चक्रव्यूहाची उकल करणार आहोत. अगदी. महाराष्ट्रातील खाजगी अनुदानित शाळांमधली शिक्षक भरती, त्याला मिळणारी सरकारी मंजुरी आणि या प्रक्रियेत वर्षानुवर्ष होत गेलेले बदल. हे एक असं चक्रव्यूह आहे खरं तर, ज्यात शिक्षक, शाळा आणि अधिकारी सगळेच अडकलेले दिसतात. आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी आपण शासनाच्या 3 महत्त्वाच्या निर्णयांचा मागोवा घेऊ. हो, आपण सुरुवात करू 2012च्या मूळ नियमांपासून. बरोबर. मग 2022मध्ये या व्यवस्थेला गती देण्यासाठी काय प्रयत्न झाले ते पाहू आणि शेवटी जानेवारी 2026च्या अगदी ताज्या निर्णयावर येऊ, ज्याने या खेळाचे नियमच बदलून टाकले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आजच्या चर्चेचा उद्देश केवळ वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ प्रणाली हे शब्द समजून घेणं नाही, तर त्यामागची व्यवस्था, तिच्यातल्या त्रुटी आणि त्या सुधारण्यासाठी सरकारने उचललेली पावलं यांचं विश्लेषण करणं आहे. चला तर मग सुरुवात करूया. चला तर सुरुवातीला पाया पक्का करूया. 2012च्या शासन निर्णयानुसार शिक्षक नियुक्तीला मान्यता देण्याची मूळ पद्धत नेमकी काय होती? म्हणजे कागदावर तरी सगळं कसं चालायचं? नक्कीच. कागदावरची प्रक्रिया तशी सरळ होती. यातली सर्वात महत्वाची संकल्पना आहे वैयक्तिक मान्यता. वैयक्तिक मान्यता म्हणजे पर्सनल अप्रूव्हल. बरोबर. याचा अर्थ असा की शाळेच्या व्यवस्थापनाने नेमलेला शिक्षक सर्व सरकारी नियमानुसार पात्र आहे यावर शिक्षण विभागाचा शिक्कामोर्तब. अच्छा. आणि ही मान्यता मिळाली नाही तर सरकारकडून पगार सुरू होत नाही. म्हणजे नियुक्तीचा अधिकार जरी शाळा व्यवस्थापनाचा असला तरी पगाराची किल्ली सरकारच्या हातात होती. ठीक आहे, म्हणजे नियुक्ती व्यवस्थापन करणार आणि पगार सरकार देणार, पण त्याआधी सरकारची परवानगी लागणार. तर ही परवानगी किंवा वैयक्तिक मान्यता मिळवण्याची प्रक्रिया कशी होती? प्रक्रिया काही टप्प्यांमध्ये विभागलेली होती. शाळेत जागा रिक्त झाली की व्यवस्थापन आधी शिक्षण अधिकाऱ्याकडे जाहिरात देण्यासाठी परवानगी मागायचं. ओके. परवानगी मिळाल्यावर जाहिरात प्रसिद्ध करायची, अर्ज मागवायचे, मुलाखती घ्यायच्या आणि एका उमेदवाराची निवड करायची. आणि मग त्यानंतर सुरू व्हायचा खरा प्रवास. खरा प्रवास. हो. निवडलेल्या उमेदवाराच्या मान्यतेसाठी शिक्षण अधिकाऱ्याकडे एक मोठा प्रस्ताव पाठवावा लागायचा. मोठा प्रस्ताव म्हणजे त्यात नेमकं काय असायचं? त्यात अनेक कागदपत्र असत, जसं की उमेदवाराची सगळी शैक्षणिक प्रमाणपत्र, संस्थेचा नियुक्तीबद्दलचा ठराव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरक्षण बिंदूनामावली, ज्याला इंग्रजीत रोस्टर म्हणतात. अगदी. 1 मिनिट. हा आरक्षण बिंदूनामावली किंवा रोस्टर हा शब्द खूप महत्वाचा वाटतोय. सामान्य श्रोत्यांसाठी सोप्या भाषेत सांगाल का हे काय आहे? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एका रांगेसारखं आहे. रांग? हो. जिथे वेगवेगळ्या सामाजिक प्रवर्गांसाठी म्हणजे SC, ST, OBC, ओपन यांच्यासाठी जागा निश्चित केलेल्या असतात. समजा 100 जागा असतील तर त्यातल्या काही जागा एका विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव असतात. अच्छा. सरकार हे तपासतं की ज्या प्रवर्गाची जागा रिक्त झाली आहे त्याच प्रवर्गाचा उमेदवार निवडला गेला आहे की नाही. ही रांग किंवा क्रम चुकला की संपूर्ण भरती प्रक्रियाच बेकायदेशीर ठरते. बापरे. त्यामुळे हा कागद सगळ्यात जास्त काळजीपूर्वक तपासला जायचा. ही सगळी प्रक्रिया कागदोपत्री प्रमाणित होती, पण प्रत्यक्षात खूप वेळ खाऊ आणि किचकट होती. म्हणजे एक व्यवस्था तर होती, पण ती पुरेशी प्रभावी नव्हती असं दिसतंय. 2022च्या शासन निर्णयात तर थेट न्यायालयीन खटल्यांचा उल्लेख आहे. मग ह्या व्यवस्थेत नेमकं कुठे पाणी मुरत होतं? अडचणी काय होत्या? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. मुख्य अडचण होती विलंब आणि जबाबदारीचा अभाव. विलंब? हो. ही फक्त दिरंगाई नव्हती, तर या व्यवस्थेत उत्तरदायित्वाची कोणतीही स्पष्ट साखळी नव्हती. वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव अनेक महिने, काही वेळा तर वर्षानुवर्षे शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धूळ खात पडायचे. पण अधिकारी असं का करत होते? कामाचा ताण होता की आणखी काही कारणं होती? दोन्ही गोष्टी होत्या. कामाचा ताण नक्कीच होता, पण त्याहीपेक्षा मोठं कारण होतं की त्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे कोणतेही बंधन किंवा काम न केल्यास कारवाईची भीती नव्हती. अच्छा. त्यामुळे एक प्रकारची निष्क्रियतेची संस्कृती तयार झाली होती. कल्चर ऑफ इनॅक्शन. याचा परिणाम थेट शिक्षकांवर व्हायचा. कसा? मला एका शिक्षिकेचा अनुभव आठवतो. त्यांची नियुक्ती झाली, पण वैयक्तिक मान्यता मिळायला 1.5 वर्ष लागलं. 1.5 वर्ष? हो. या काळात त्यांना विना पगारी काम करावं लागलं.
घराचं कर्ज, मुलांच्या शाळेची फी सगळं थांबलं होतं. ही फक्त एक फाईल नाही, तर एका कुटुंबाचा संघर्ष असतो. खरंय. आणि अशा हजारो प्रकरणांमुळे न्यायालयात खटल्यांचा डोंगर उभा राहिला. हे तर खूपच गंभीर आहे. म्हणजे सरकारला काहीतरी ठोस पाऊल उचलणं भाग होतं. मग 2022 मध्ये या निष्क्रियतेच्या संस्कृतीला धक्का देण्यासाठी नेमके काय बदल केले गेले? हा बदल खूप मोठा आणि मूलभूत होता. यात अनेक महत्त्वाचे बदल होते. पहिला आणि सगळ्यात क्रांतिकारी बदल म्हणजे शासनाच्या पवित्र पोर्टल या ऑनलाईन केंद्रीय भरती प्रक्रियेतून ज्या नियुक्त्या होतात हो. त्यांना वेगळ्या वैयक्तिक मान्यतेची गरजच नाही, असं स्पष्ट करण्यात आलं. संस्थेने नियुक्ती आदेश दिला की थेट त्यांचं नाव शालार्थ प्रणालीत, म्हणजे पगाराच्या ऑनलाईन सिस्टममध्ये? बरोबर, त्यात समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव पाठवता येतो. यामुळे प्रक्रियेतील एक मोठा आणि वेळखाऊ अडथळा कायमचा दूर झाला. वा. म्हणजे ज्या नियुक्त्या पवित्र पोर्टल मार्फत होतात त्यांच्यासाठी हा लाल फितीचा कारभारच संपवला. पण ज्या शाळांना पवित्र पोर्टल लागू नाही, उदाहरणार्थ अल्पसंख्याक संस्था, त्यांच्यासाठी काय तरतूद केली? त्यांच्यासाठी जुनी प्रक्रियाच ठेवली, पण तिला वेळेच्या बंधनात आणलं. म्हणजे डेडलाईन ठरवली? हो, प्रत्येक कामासाठी एक डेडलाईन ठरवण्यात आली. उदाहरणार्थ, संस्थेने जाहिरातीच्या मसुद्याला मान्यतेसाठी प्रस्ताव दिल्यास अधिकाऱ्याला 1 महिन्यात निर्णय घेणं बंधनकारक केलं. आणि मान्यतेच्या प्रस्तावावर संस्थेने नियुक्ती करून वैयक्तिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवल्यास त्यावरही अधिकाऱ्याला 1 महिन्यातच निर्णय घ्यावा लागेल. आणि एकदा मान्यता मिळाली की शालार्थ प्रणालीत नाव नोंदवण्यासाठी प्रस्ताव पुढे पाठवायला फक्त 15 दिवसांची मुदत दिली. थांबा, म्हणजे डेडलाईन तर ठरवून दिली, पण केवळ कागदावर नियम बनवून खरंच काही बदलतं का? समजा एखादा अधिकारी मुद्दाम प्रस्तावात त्रुटी काढून तो परत पाठवू शकतो. असं करून तो डेडलाईन पाळल्यासारखं दाखवेल, पण काम तर होणार नाही. तुमचा प्रश्न अगदी अचूक आहे आणि सरकारने याच गोष्टीचा विचार केला होता. मग त्यावर काय उपाय केला? इथेच तिसरा महत्त्वाचा बदल येतो, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे. 2022च्या नियमात स्पष्ट म्हटलंय की जर एखादा अधिकारी विहित मुदतीत निर्णय घेत नसेल किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे विनाकारण प्रस्ताव प्रलंबित ठेवत असेल किंवा त्रुटी काढून परत पाठवत असेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणजे डिसिप्लिनरी ॲक्शन करण्याची स्पष्ट तरतूद केली गेली. शिस्तभंगाची कारवाई याचा प्रत्यक्षात अर्थ काय? अधिकाऱ्याला नोटीस मिळते की त्याहून गंभीर काही होतं? याचा अर्थ खूप गंभीर असू शकतो. यात केवळ नोटीस देण्यापासून ते वेतनवाढ रोखणे, बढती थांबवणे किंवा अगदी गंभीर प्रकरणात निलंबनापर्यंतची कारवाई होऊ शकते. अच्छा. यामुळे पहिल्यांदाच अधिकाऱ्यांवर कामाचा दबाव वाढला आणि ते अधिक जबाबदार झाले. आता फाईल दाबून ठेवण्याला किंमत मोजावी लागणार होती. हे महत्वाचं आहे. पण त्या हजारो जुन्या प्रकरणांचं काय झालं जी 2022च्या आधीपासून पडून होती? त्यांच्यासाठी सरकारने एक वन टाइम सेटलमेंट सारखी संधी दिली. म्हणजे काय केलं? 2022च्या निर्णयापूर्वी झालेल्या पण मान्यता मिळालेल्या नियुक्त्यांसाठी संस्थांना सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्यासाठी 3 महिन्यांची अंतिम मुदत दिली. त्यानंतर कोणतीही जुनी प्रकरणं स्वीकारली जाणार नाहीत असं स्पष्ट केलं. म्हणजे एक प्रकारे जुना बॅकलॉग संपवण्याचा हा प्रयत्न होता. अगदी. यात शालार्थ प्रणालीमध्ये नाव नोंदवताना काही विशेष तपासणीची तरतूद आहे का? म्हणजे वैयक्तिक मान्यता मिळाली की सगळं फायनल होतं, की अजून एक फिल्टर आहे? एक महत्त्वाचा फिल्टर आहे आणि तो असणं गरजेचं आहे. कसा? याला आपण 2 सुरक्षा दरवाजे असं म्हणू शकतो. वैयक्तिक मान्यता हा पहिला दरवाजा आहे, पण पगार सुरू होण्यापूर्वी शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करताना शिक्षण उपसंचालक स्तरावर प्रस्तावाची पुन्हा तपासणी होते. हा दुसरा आणि अधिक कडक सुरक्षा दरवाजा आहे. हे 2 सुरक्षा दरवाजे मॉडेल जरा अधिक सोपं करून सांगाल का? नक्कीच. समजा पहिल्या दरवाजावर म्हणजे तालुका किंवा जिल्हा स्तरावरील शिक्षण अधिकाऱ्याने दबावाखाली किंवा चुकीमुळे एका अपात्र उमेदवाराला वैयक्तिक मान्यता दिली. ठीक आहे. पूर्वी हीच अंतिम पायरी मानली जायची, पण आता शालार्थ प्रणाली म्हणजे दुसरा सुरक्षा दरवाजा. इथे विभागीय स्तरावरचे मोठे अधिकारी म्हणजे उपसंचालक कागदपत्र पुन्हा तपासतात. म्हणजे पहिल्या दरवाजातून कोणी चुकीने आत आलं तो दुसऱ्या दरवाजावर त्याला अडवण्याची सोय आता आहे. अगदी. विशेषतः 2012 नंतरच्या प्रकरणांमध्ये जर फ्रॉड म्हणजे बनावट कागदपत्र, मिसरिप्रेझेंटेशन म्हणजे चुकीची माहिती, किंवा सप्रेशन ऑफ फॅक्ट्स म्हणजे माहिती लपवणे या बाबी आढळल्यास दिलेली मान्यता रद्द करून संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार उपसंचालकांना दिले आहेत. म्हणजे 22च्या नियमांमुळे प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक झाली. अधिकाऱ्यांवर जबाबदारी आली
आणि तपासणीची दुहेरी यंत्रणा तयार झाली. पण तरीही एक मोठी समस्या शिल्लक होती असं दिसतंय. कोणती? या गैरप्रकारांची सुरुवात कुठून होते? आता जानेवारी 2026च्या ताज्या शासन निर्णयाने तर थेट या समस्येच्या मुळावरच घाव घातला आहे आणि शाळा व्यवस्थापनांना जबाबदार धरलं आहे. अगदी बरोबर. इथपर्यंतचे सगळे नियम, प्रक्रिया आणि अधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रित करत होते. ते असं गृहीत धरत होते की संस्था प्रामाणिक आहे आणि अडथळा फक्त प्रशासकीय पातळीवर आहे. पण तसं नव्हतं. नाही. 2026च्या शासन निर्णयाने हे गृहीतकच बदलून टाकलं. त्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की अनेकदा गैरप्रकाराची सुरुवातच शाळा व्यवस्थापनाकडून होते. म्हणजे बनावट कागदपत्र तयार करणे? हो, किंवा चुकीची माहिती देऊन प्रस्ताव सादर करणे, महत्वाची माहिती लपवून मान्यता मिळवणे असे प्रकार घडतात. आत्तापर्यंत कारवाई फक्त मान्यता देणारे कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यावर व्हायची. पण ज्यांनी ही फसवणूक केली ते व्यवस्थापन मात्र सही सलामत सुटायचं? बरोबर. वाह, म्हणजे आता थेट गुन्ह्याच्या उगमावरच कारवाई होणार. हे तर खूप मोठं पाऊल आहे. नवीन नियम नेमका काय सांगतो? हा एक अत्यंत महत्वाचा आणि धाडसी बदल आहे. या नव्या निर्णयानुसार जर शाळा व्यवस्थापन किंवा संबंधित व्यक्तींनी बनावट कागदपत्र सादर केल्याचं, चुकीची माहिती दिल्याचं किंवा माहिती लपवल्याचं प्रथमदर्शनी सिद्ध झालं तर काय? तर त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. फौजदारी कारवाई? हो, क्रिमिनल प्रोसिडिंग्ज. हो. याचा अर्थ आता फक्त प्रशासकीय चौकशी नाही, तर पोलिसात FIR दाखल करून भारतीय न्याय संहितेनुसार कायदेशीर कारवाई होईल. म्हणजे आतापर्यंत प्रशासकीय स्तरावर चालणारी लढाई थेट कोर्टात आणि पोलीस स्टेशनपर्यंत पोचली आहे. हे तर संपूर्ण खेळाचे नियम बदलण्यासारखं आहे. हो, आणि इतकंच नाही, आता अधिकाऱ्यांवरची जबाबदारीही अधिक सूक्ष्म केली आहे. ती कशी? त्यांना आता केवळ सादर केलेल्या कागदपत्रांवर अवलंबून न राहता शाळेतील मूळ रेकॉर्डची पडताळणी करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. मूळ रेकॉर्ड म्हणजे? यात शाळेतील शिक्षकांचं प्रत्यक्ष हजेरी पत्रक आणि संस्थेच्या कार्यालयातील आवक-जावक नोंदवहीतील नोंदी तपासणे बंधनकारक केले आहेत. अच्छा. म्हणजे नियुक्तीची तारीख आणि इतर तपशील फक्त कागदावर नाही, तर शाळेच्या मूळ रेकॉर्डमध्येही जुळले पाहिजेत. यामुळे कागदोपत्री होणारे फेरफार रोखण्यास मोठी मदत होईल. तर आपण पाहिलं की 2012च्या पायाभूत पण वेळखाऊ नियमांपासून सुरू झालेला हा प्रवास 2022मध्ये कालमर्यादा आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदारीपर्यंत पोचला. आणि आता 2026मध्ये गैरप्रकार करणाऱ्या शाळा व्यवस्थापनांवर थेट फौजदारी कारवाईची तलवार टांगती ठेवण्यात आली आहे. अगदी. हा संपूर्ण प्रवास म्हणजे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्याच्या दिशेने झालेली एक उत्क्रांती आहे. हो, सुरुवातीला केवळ कागदपत्र तपासून मान्यता देण्याची प्रक्रिया होती. आता ती प्रक्रिया अधिक काटेकोर झाली आहे. तिला वेळेचं बंधन आहे आणि गैरप्रकार आढळल्यास थेट फौजदारी कारवाईची तरतूद आहे. म्हणजे आता केवळ कागदपत्रांवर प्रक्रिया करण्याऐवजी संपूर्ण भरती प्रक्रियेची सचोटी जपण्यावर भर दिला जातोय. बरोबर. याचा अंतिम उद्देश प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांना वेळेवर न्याय देणे आणि सरकारी तिजोरीचं चुकीच्या पगारांपासून संरक्षण करणे हाच आहे. शासनाची ही पावलं निश्चितच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उचललेली दिसतात. पण तुम्ही मगाशी अधिकाऱ्यांवरच्या जबाबदारीबद्दल बोललात, त्यावरून माझ्या मनात एक प्रश्न येतोय. विचारा ना. आपण एका बाजूला फौजदारी कारवाईची भीती निर्माण करत आहोत. याचा एक उलटा परिणाम होऊ शकतो का? म्हणजे या कारवाईच्या भीतीने अधिकारी कोणताही धोका पत्करण्यास तयार नसतील आणि अगदी छोट्याशा किरकोळ त्रुटीसाठी प्रस्ताव नाकारायला लागतील. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थांना नाहक त्रास होणार नाही का? कडक नियंत्रण आणि कामातील सुलभता यात संतुलन कसं साधता येईल, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.